नावातच ताकद आहे, सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे या स्पर्धेविषयी आणि या आयोजनाविषयी तुम्ही खेळाडूंना काय मार्गदर्शन कराल? आज जामरुक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आयोजित कार्यक्रम केलेला आहे. संदेश जी कांबळे साहेबांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि लोकांचा आणि या पब्लिकचा आणि ह्या आपले खेळाडूंचा उत्सवाचा अतिशय छान असा कार्यक्रम इथे होत आहे. मी या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. आज संदेश भाऊंना विशेष शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. धन्यवाद. रवी रोकडे साहेब पण आहेत. रवी रोकडे साहेब, तुम्ही पण थोडं वक्तव्य या ठिकाणी करावं, कारण क्रिकेट प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेला खेळ आहे आणि अगदी सीझनच्या अखेरीस एवढी मोठी स्पर्धा भरवणं, ते पण अवकाळी पाऊस असताना अनेक अडचणी आल्या, पण सगळ्या अडचणींना त्यांनी मात केली. त्यांच्या मंडळाचंच नाव आहे संघर्ष मित्र मंडळ आणि आयोजनामध्ये तेवढा संघर्ष होता आणि त्याच्यानंतर हे यश त्यांना मिळालं आहे. आज तुम्ही काय सांगाल? नक्कीच आताच या जो क्रीडांगण आहे पाटील बाबा क्रीडांगण, की या क्रीडांगणावरती माझे जुने सहकारी मित्र सरपंच प्रशांतजी खांडेकर साहेब यांनी या ठिकाणी अनेक सामने या क्रीडांगणावरती भरवलेत आणि त्याच पाठोपाठ आज ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान उपसरपंच संदेशजी कांबळे आणि पूजा कांबळे आणि त्यांच्याबरोबर असले त्यांचे सर्व सहकारी संघर्ष मित्रमंडळ यांच्या वतीने एक 10-12 दिवसापूर्वीच या ठिकाणी ते आंबेडकर जयंतीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला आणि त्या कार्यक्रमाला पण आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे बोलवले होते आणि त्या पाठोपाठच आज याच क्रीडांगणावरती पुन्हा एकदा ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या ठिकाणी ताई आयोजित केलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी सर्व खेळाडूंनी जो प्रतिसाद दिलेला आहे आणि आजचा शेवटचा दिवस या ठिकाणी आहे आणि या खेळाडूंना या ठिकाणी आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच ह्या खेळांच्या बरोबरच या ठिकाणी संदेश कांबळेला विशेष प्रेम प्रशांतजी खांडेकर आपलं नेहमी आहे. आम्ही तर त्यांच्या पाठीशी आहोत. भविष्यातही तुम्ही त्यांच्याबरोबर कायम राहाल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय चांगलं मत या ठिकाणी रवी रोकडे साहेब, आमचे गायकवाड साहेब, इकडे कांबळे साहेब सगळ्यांनी व्यक्त केलं. सगळ्यांचा आभार आणि असंच प्रेम आपलं प्रत्येक वर्षी राहील ही अपेक्षा आम्ही करतोय. पाहुणे आमचे प्रस्थान करतायत, परंतु मॅच ऑन आहे आणि कॉम्बॉक्समध्ये आमचे पनवेल तालुक्यातील पोंजे गावचा एक बुलंद आवाज. जाऊया रोहित गायकर सरांकडे. धन्यवाद. थँक्यू मानस. अकरा धाबा आहेत. हॅलो, अकरा धावा स्कोरबोर्ड वरती दाखल. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बराच काल बॉल हवेमध्ये, दुसरी संधी आणि तिथे मात्र या संधीचं सोनं केलं. विकेटच्या मागे शॉट फाईन लेगला टिपलाय छेड आणि संपला बॅटरचा खेळ. पहिला या ट्रॉफीमध्ये पहिला धक्का बसला. 11 धावा 11 वरती एक. चांगली सुरुवात होती. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवण्याची संधी होती. शॉट स्क्वेअर लेगला झेल सोडला, तिथे एक धावली. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवरती दाखल झाला. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि तो बाद झाला. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती विघ्नेश फलंदाजी करण्यासाठी दाखल. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. अगदी बॉलिंग ॲक्शन जर पाहिली ना तर ऑस्ट्रेलियाचा मॅग्रा याची आठवण करून देणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. अगदी तसंच त्याचे केसही उडायचे आणि त्याची रनअप
तसाच आणि गोलंदाजी त्याच शैलीने करतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या या ओव्हर्समध्ये गोलंदाज गौरवच्या माध्यमातून तब्बल 11 धावा आणि एक फलंदाज बाद झाला. तर या ठिकाणी सन्माननीय मान्यवर वडगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतदादा भालेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. आणि त्यानंतर मात्र दोन संघ यानंतरची मॅच दोन टीमचे कॅप्टन खानाव आणि पाली अंडर 19 दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल फर्स्ट कॉल आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया टॉससाठी संपर्क साधा. नवीन गोलंदाज क्रमांक 2 वरती दुसऱ्या गोलंदाजीसाठी दाखल झाला. गोलंदाजी भोवळ्यावरती रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. बॅटच्या टोला लागलाय. इनर रेज होती. बॉल सल्ला शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय. बॉलला उचलणार फेकणार. एकच धावेत एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एक धावेने संघ पुढे चालला. 12 अंकावरती चांगली स्पर्धा देखणं आयोजन देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरुखच्या सन्माननीय संदेशदादा कांबळे आणि आपण पाहतो सौभाग्यवती पूजाताई संदेशदादा कांबळे विद्यमान उपसरपंच आहेत या ग्रामपंचायतीमध्ये. आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली या जबरदस्त भव्य दिव्य ही नाईटची स्पर्धा. पण इथे बॉल अतिरिक्त बाहेर चालला. ऑब्स्टिकला सोडत अवांतरचा इशारा पंचांचा येतो. धावपटलावरती एक धाव ऍड केली जाईल. एकूण धावसंख्या 13 अंकावरती. 13 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झाल्यात. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच समोर पाठवला. अगदी पार्किंग प्लॉट मध्ये बॉल सीमा रेषा पार. माइटी षटकार. केला जाईल. एका बाजूला जीवन इलेव्हन पाली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट खानाव संघ फाईट करेल. पुढचा बॉल षटकार आलाय जरूर. यावेळेसचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पडला आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेनं संघ पुढे चला. एकूण धावा संख्या 21 अंकावरती. टॉस लागला यस खानाव संघाच्या बाजूने. संतोषजी जोरकर आणि सुरेशजी केदारी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रसादजी पाटील आपणही यायचं. स्लो बॉल हवेमध्ये बराच काला. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू काळी टिपलाय झेड आणि संपला. आणखीन एक बॅटरचा खेळ. बॅटर बॅक टू द डेग आउट. स्वागत मंचावरती केलं जातं. मानाची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 संघर्ष मित्र मंडळ अनेक सारा संघर्ष या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांच्या वाटेला आला. कारण अवकाळी पाऊस आला. अनेक वादळ वारे आले. पण न डगमगता न घाबरता सामर्थ्याने ही स्पर्धा यशस्वी पार पाडू हे मनामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर जिद्द ठेवली आणि ती जिद्द आज पूर्ण करत असताना यावेळेसचा चांगला फटका लॉंग दी कॉर्पेट बॉल्सला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय. बॉल फेकी करेल तिथे 2 धावा कंप्लीट. थोडासा फंबल. 3री धाव. लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या 3 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. ढेकूचे
विद्यमान शाखा प्रमुख सन्माननीय विनोदजी सुखदरे यांचे या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं स्वागत आहे. नवघर संघाला पुरस्कृत केला भरतजी देशमुख आपण पाहतोय. भरतजी देशमुख यांनी या ठिकाणी 24 धावा झालेल्या आहेत. 24 रन्स. शिक्रापूर पुणे यावेळेस चांगला फटका. एक धावसंख्या 25 या अंकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. जळपाण्याची व्यवस्था चला करायची लगेच. होंडा शोरूमचे मालक आहेत आपण पाहतोय सन्माननीय भरतदादा देशमुख. तात्या 6464 शिक्रापूर पुणे होंडा शोरूमचे मालक यांनी संघ पुरस्कृत केलेला आहे. तीन ओव्हरची मॅच म्हणजे आता अंतिमच्या षटकासाठी कोणता गोलंदाज असेल टीम जांभरूक ब संघाकडून आपल्या होम ग्राउंड वरती हे पाहणं गरजेचं आहे. 25 धावा 12.50 ची सरासरी अद्यापपर्यंत नवघर संघाने राखली आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाज संस्कारला आपण पाहतो. ओव्हर द विकेट. पहिला फुल टॉस. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट केलं पण तिथे नो मान्स लँड. अंडरस्टँडिंग फार कमी आहे. कारण जर आपण पाहिलं ना तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची असते. एकामेकांकडे लक्ष केंद्रित केलं जातं पण कॉलिंग नाही आहे. तिथे देखील मागील षटकामध्ये देखील एक्स्ट्रा कव्हरला तसंच घडलं. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल पडला. यावेळेस देखील असं वाटलं संस्कारला की समोरचा क्षेत्ररक्षक येतोय पण झेल कॅरी करायचं होतं ते स्वतः संस्कारला. पण तिथे मात्र जमिनीला दान झालंय चेंडू. 2 धावा येतात. 27 या अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचला. यावेळेस बाटच्या रडार मध्ये पण तिथे क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चुकी केली जात नाहीये. टिपलाय झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. तर खानावचे सन्माननीय मच्छिंद्रजी पाटील यांना आपण इन्व्हाइट करूया. वासबिटावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. विकेट गेली आहे. चांगला बॉल डिलेवर झाला पण तिथे पंच सांगतात ऑफस्टिकच्या बाहेर चालला. बॉल वाईट बॉल. अतिरिक्त 1 धावाडी या एकेरी धावेनं संघ पुढे जाईल. एकूण धावपटलावरती धावसंख्या 28 या अंकावरती दाखल झालेली आहे. तिसरं षटक 28 धावा. संस्कार चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे अंतिमच्या ओव्हर्समध्ये. स्लो पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा ऑब्स्टिकला मिस केलाय. अतिरिक्त टर्न होता आणि त्याचा फायदा मिळाला तो टीम नवघरला. आणखीन 1 धावा ऍड केली जाईल. समीरजी जाधव यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे मात्र पॉवरफुल दमदार बॉल पाठवला मिड विकेटला क्लिअर करत 6 धावांसाठी षटकार. टीम या ठिकाणी आपण पाहतो सन्माननीय भरतदादा देशमुख पुरस्कृत आपण पाहतो 6464
शिक्रापूर पुणे होंडा शोरूमचे मालक नवगर संघाने 35 या अंकावरती अद्यापपर्यंत मजल मारली आहे. फुल टॉस आडवा बॅटने टर्न केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक एका टप्प्यानं बॉलला उचलतोय. फेकी खूप चांगली आहे. फलंदाज इथे होईल बाद. वन मोर विकेट डाऊन. रनआउटची विकेट जाती आणि एक धाव ऍड केली जाईल. धावपटलावरती एकूण धावा आहेत 36 धावा. क्रीजमध्ये पोहोचलेत का धाव घेत असताना फलंदाज, यासाठी तिसऱ्या पंचांना आपण विनंती करूया की आपण ऑन स्क्रीन चेक करायचा. अंपायर्स रिव्ह्यू ना सर? येस, अंपायर्स रिव्ह्यू आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. जर तिथे धाव कंप्लीट नसेल तर एकही धाव कदाचित मिळणार नाही. कॅमेरा नाही आहे त्या अँगलवरती. ऑनफिल्ड डिसिजन. एक धाव आहे ना? येस, ओके, थँक्यू. यावेळेस बॉल शॉर्ट ऑफ लेनचा. तिथे मात्र काय घडलंय, तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती आलं धोपाटणं, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वाईट बॉल आहे. त्यानंतर धावचीची संधी होती तीही गमावली आणि एक धाव देखील प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली आहे टीम जांभरुकच्या विकेट किपरने. आणि अशा तऱ्हेने 2 धावा या स्कोरबोर्डवरती दाखल झालेल्या आहेत. 2 धावेने धावफलक पोहोचल्या 38 या अंकावरती. थोडीशी महाग धावसंख्या होत चालली आहे. डोईजड टोटल होत चाललेली आहे, कारण 38 धावा या धावपटलावरती आहेत. यावेळेस ऑन साइडला बॉल चाललाय. कार्पेटच्या साह्याने बॉलला पाठवला. एक धाव कंप्लीट झाली आहे. इथे दुसरीचा प्रयत्न, धावचीची संधी बिल्ड केली आहे आणि इथे फलंदाज देखील बाद होईल. आणखीन एक शेवटचा अंतिम बॉल आहे. शेवटचा अंतिमचा बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे शैलेश. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. विकेट किपरने गफलत केली आहे. एक धाव तर कंप्लीट आहे. इथे मात्र फलंदाज बाद होईल. एकच धाव मिळते. 22च्या माध्यमातून ही एक धाव. धावसंख्या तब्बल झालेली आहे 40 धावा झालेल्या आहेत. 41 धावसंख्येचं टार्गेट आहे. धावपटलावरती 40 आहेत. यस पंच. वाईट बॉल साठी रिव्ह्यू. बॅटिंग रिव्ह्यू वाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. तर या ठिकाणी सर्वांचे आमचे लाडके मान्यवर राम आप्पा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी. ओव्हर कंप्लीट. 18 चेंडूवडी 40 झालेल्या आहेत. 18 बॉल आणि 41 धावसंख्येचं टार्गेट असेल टीम जांभरुक ब संघाला आपल्या होम ग्राउंड वरती.
मयूर पवार यांना आपण विनंती करूया की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. अठरा चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता आहे. आघाडीचे ओपनर ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मयूर आणि त्याच्या सोबतीनं सोमेशला आपण पाहतोय. 18 बॉल 41, थोडीशी डोहीजड धावसंख्या. पण क्रिकेटच्या पटलावरती आपण नेहमी पाहत असतो की कोणतंही टोटल सेफ नाही, कारण कोणतीही टोटल चेस केली जाऊ शकते. फक्त आपल्याकडे ती चेस करण्याची ताकद, जज्बा, जुनून, जिद्द, चिकाटी असली पाहिजे. चला खानाव टीम, आपल्या राहिलेल्या फॉर्मॅलिटीज आयोजकांशी येऊन कंप्लीट करा. तशी सूचना आमच्यापर्यंत आयोजकांनी दिलेली आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. व्हेरी फर्स्ट बॉल प्रारंभ सेकंड इनिंगला होतोय शुभारंभ. पहिला बॉल ऑफस्टिकच्या खूप बाहेर, पंच सांगतायत अवांतर. वाईड बॉलने सुरुवात होतीये. 18-41 चेस होतो. 18-40 आकड्यांचा खेळ, आकडेवारी सातत्यानं चेंज होत असते. षटकार, चौकार, एकेरी, दुहेरी, सर्वच धावसंख्येनं क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. यावेळेस वॉटर डिलिव्हरी, क्या बात आहे, जबरदस्त बॉल, परफ्यूम डिलिव्हरी आपण म्हणतो, कारण टप्पा पडला, उचली घेतली, अगदी नाकात जवळून सूंग करून जातोय आणि डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मागील बॉलचा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. लगातारचा दुसरा डॉट बॉल आला विघ्नेशच्या माध्यमातून. एक धाव, 2 सलगचे डॉट बॉल. मार्टिनट्री पॉवर प्लेचं हे षटक घरच्या होम ग्राउंड वरती थोडी आपल्या घरच्या प्रेक्षकांना थोडासा नाखुश करतोय जांभरूक संघ. यावेळेस मात्र समोर ऑन दी टो, स्ट्रॉंग अँड लॉंग बॉल चलाय सीमा पार, षटकार. सहा धाबा आलेल्या आहेत. अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि समोर उडवला. ताकद होती, एलिव्हेशन होतं, दमखम होतं, बॉटम हँड खूप चांगला होता. यावेळेस मात्र तकदिली करण्याचा प्रयत्न, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, पण तसं काही जमलेलं नाही. या बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 7 अंकावरती आहे. अनेक सारे प्रेक्षक वर्ग जांभरूकचे या मॅचचा आनंद घेत आहेत, पण
ते मात्र निराश करतायत फलंदाज. बराच कालावधीमध्ये उंच गेलाय बॉल. झेल कॅरी केला जाईल का, पण तिथे मात्र झेल होतोय जमिनीला दान. 2 धावा येत आहेत. धावा संख्या 5. चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावपटलावरती धावा आहेत त्या 9 धावा. 5 बॉल संपलेत. माडनट्री पॉवर प्लेचं हे षटक आहे. धावपटलावरती एकूण धावा संख्या 9 आहे. 41 धावा संख्येचं पाठलाग. 13 चेंडू 32 पाहिजेत. बॅटच्या टोला लागलाय मात्र तिथे नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. एकच धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आलेल्या आहेत 10 धावा. फील्ड रेस्ट्रिक्शन संपला. पाबंदी संपले. आपण जर पाहिलं ना तर सर्कलचं बंधनकारक षटक संपलं. 5 फिल्डर्स आता बाउंड्री लाईनला तैनात होतील. धावा जमवायच्यात. 13 चेंडू आणि 31 12 चेंडू आणि 31 माफ करा. 12 बॉल आणि 31 ची आवश्यकता. सलामीची आघाडीची जोडसाखळी मैदानामध्ये दाखल. पहिल्या षटकाचा खेळ कमालीचा राहिला. एक षटकार जरूर आला पण चांगला कमबॅक त्या ठिकाणी गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून 10 वरती रोखला टीम जांभरुगला. आता शिवराज रॅडम ओव्हर द विकेट. यॉर्कर स्पेशालिस्ट आहे आणि पहिलाच बॉल त्यांनी दाखवला. भन्नाट यॉर्कर. यू मिस आय विल डेफिनेटली. दांडी दांडी दांडी. गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. जबरदस्त फटका. लॉंग ऑफला चालला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळते. 9 चेंडू आणि 30चं समीकरण आता जिंकण्यासाठी. 9 बॉल 30. जो फलंदाज बराच उशीर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रतीक्षा करत होता, वाट पाहत होता, तो मात्र आता स्ट्रायकिंग एंड वरती पोहोचला. सोमेश. पहिलाच बॉल. अंधाधुंद फटकेबाजी. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. आधीच बाट फिरवली आहे बॉल मागूनला आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होतीये. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता. 8 बॉल 30. चांगला स्लोवर वन आपण पाहिला. फिंगर रोल केली होती. त्यानंतर डॉट बॉल. बॅटची कडा. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. सोमेश बॅक टू द डगआउट. तंबूच्या आसऱ्याला परतला. 7:30चं इक्वेशन आहे. 7 चेंडू आणि 5 षटकार. सात नवीन बॅटर समोर खेळला.
लॉंग ऑनला बॉल चला एका टप्प्याने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. लाजवाब एफर्ट, खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. फिटनेस लेवल पाहिली तर खूप चांगली होती या क्षेत्ररक्षकाची. एक धाव येते. 6 बॉल आणि 29 समीकरण आहे. चला खानाव संघ बी रेडी. जशी मॅच संपेल ना आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. जो काय आपला निर्णय असेल त्याच्यावरती अंमलबजावणी करा. सर्वप्रथम 6:29 समीकरण आहे. चला स्पीडअप करा. नवगर तन्मय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 6 बॉल आणि 29 धावसंख्येची आवश्यकता. पहिलाच बॉल वरती दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय आणि जल्लोष पाहायला मिळतो. पाठीराख्यांचा आवाज पाहायला मिळतोय. जसे डॉट बॉल येत आहेत, जशी विकेट येते तसं मात्र नवगडच्या पाठीरेखांचा आवाज येतोय आणि तिथे जांभरूक टीमच्या खेळामध्ये मात्र थोडासा चिंतेचं वातावरण, थोडीशी खामोशी पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 29 ची आवश्यकता आहे. छोटे मंडळी आहेत, छोटे फॅन क्लब घेऊन आलेला आज नवगड संघ प्रभावित केला प्लेइंग 11 ने. पाच 29, 4:29 इक्वेशन. औपचारिकता राहिली आहे. चांगली बॉलिंग आणि तेवढीच ताकदवर बॅटिंग. 3 विकेट आले तन्मयच्या माध्यमातून, तर गणेश चव्हाण यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. लीडिंग एज होती. बॉल बराच काल हवेमध्ये पण तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. 3 चेंडू आणि 28 ची आवश्यकता आहे. तीन 28 होत्या, आता 2:27 आणि आता मात्र सक्सेसफुल ठरलेत सन्माननीय भरतदादा देशमुख, तात्या 6464 शिक्रापूर पुणे होंडा शोरूमचे मालक. अगदी शिक्रापूर वरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया. डॉट बॉलला 1 चेंडू आणि 28-27 ची आवश्यकता आहे. आणि आता खुश असतील भरतदादा देशमुख, कारण त्यांचा संघ क्वालिफाय झाला. संतोषजी पवार यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या ट्रॉफीमध्ये. आणि इथे मात्र हा सामना जिंकला भरतदादा देशमुख, तात्या 6464 शिक्रापूर पुणे होंडा शोरूमचे मालक यांनी पुरस्कृत केलेला संघ नवगर हा सामना जिंकला. अभिनंदन. आणि हार्ड लक बॉईज. अगदी घरच्या मैदानावरती जांभरुंग संघाला मात्र या ठिकाणी परास्त व्हायला लागलेला आहे. चला मॅन ऑफ द मॅच शिवराज. जबरदस्त गोलंदाजी, यॉर्कर स्पेशालिस्ट, मिस्टर यॉर्कर नवगड टीमचा शिवराज ठरला मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. तर आपण यायचं प्लेअर ऑफ द मॅच टुर्नामेंट घेण्यासाठी प्लेअर ऑफ द मॅच. चला या